आपण पैसे कमावण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, पण एक दिवस अचानक शरीर साथ देणं बंद करतं आणि तेव्हा लक्षात येतं की जगातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे चांगलं आरोग्य आहे. आजकाल वय कमी पण आजार मात्र मोठे झालेत. 20-25 वयातच थकवा, तणाव, वजन वाढणं, केस गळणं आणि मनाची शांतता हरवणं हे सगळं सामान्य झाले. आपण स्वतःसाठी जगायलाच विसरलो आहोत. मोबाईल, काम आणि टेन्शनमध्ये इतके अडकलो आहे की शरीर रोज मदतीसाठी ओरडत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, जर शरीर निरोगी नसेल तर पैसा, यश आणि स्वप्न यांना काहीच अर्थ उरत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा काही शक्तिशाली हेल्थ टिप्स, अशा काही पॉवरफुल हेल्थ टिप्स ज्या फक्त तुमचं शरीर नाही तर तुमचं मन, ऊर्जा आणि पूर्ण आयुष्य बदलू शकतात. या छोट्या छोट्या सवयी तुमचा थकलेला चेहरा पुन्हा हसवतील, तुम्हाला आतून मजबूत बनवतील आणि पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बदल ठरू शकतो. जी अत्यंत योग्य आणि सगळ्यांना माहिती आहे अशीच आहे, फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर पहिली टीप आहे, भरपूर पाणी प्या. आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्याने बनलेला आहे. शरीर योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी न प्यायल्यास थकवा, डोकेदुखी आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय शरीर स्वच्छ ठेवते. पाणी पिल्याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. अनेकदा भूक लागल्यासारखे वाटते, पण शरीराला प्रत्यक्षात पाण्याची गरज असते. अशा वेळी आपण 1 ते 2 ग्लास पाणी अवश्य प्यायला हवे. थंड पेयापेक्षा साधे पाणी शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरते. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे उत्तम असते. दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला एनर्जेटिक फील होईल. आपली दुसरी टीप आहे, दररोज चालण्याची सवय लावा. चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही जिमची किंवा महागड्या उपकरणांची गरज नसते. दररोज चालण्याने शरीर सक्रिय आणि हलके वाटते. चालण्यामुळे हृदय मजबूत राहते आणि रक्ताभिसरण सुधारते. वजन कमी करण्यासाठी चालणे खूप उपयुक्त ठरते. सकाळच्या हवेत चालण्याने मन प्रसन्न राहते. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी चालणे उत्तम उपाय आहे. मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा थोडा वेळ चालण्यासाठी द्या. सुरुवातीला कमी वेळ चालून हळूहळू वेळ वाढवा. दररोज किमान 30 मिनिटे चालण्याची सवय स्वतःला लावून घ्या. आपली तिसरी टीप आहे, नैसर्गिक आणि घरचे अन्न खा. आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. घरचे ताजे अन्न शरीराला खरी ताकद देते. फळे आणि भाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे देतात. जंक फूडमध्ये चव असते पण पोषण कमी असते. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ शरीराला नुकसान करू शकतात. घरच्या अन्नामुळे पचन चांगले राहते. सुकामेवा आणि बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. प्रोसेस्ड फूडमध्ये वजन वाढण्यासाठी शक्यता जास्त असते. नियमित योग्य आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते. जास्तीत जास्त नैसर्गिक आणि ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. चौथी टीप आहे, पुरेशी झोप घ्या. आजकालचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे कदाचित तुम्हाला हा अनुभव आला असेल की आपली पुरेशी जेवढी हवे तेवढी झोप आपली होत नसते. शरीराला विश्रांती मिळण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे.
पुरेशी झोप घेतल्याने शरीर पुन्हा ऊर्जा मिळवते. कमी झोपेमुळे चिडचिड आणि थकवा वाढतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे झोप बिघडवते. चांगली झोप घेतल्याने मेंदू चांगले काम करतो. झोपेमुळे त्वचा आणि डोळे ताजेतवाने दिसतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय चांगली असते. किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना किमान 9 तासाची झोप ही खूप आवश्यक असते. आपली 5वी टीप आहे, तणाव कमी ठेवा. जास्त तणाव शरीर आणि मन दोन्हीसाठी हानिकारक असतो. तणावामुळे केस गळणे आणि झोप न लागणे यासारख्या समस्या होतात. सतत नकारात्मक विचार केल्याने मन कमजोर होते. ध्यान आणि योगा मन शांत ठेवतात. आवडते संगीत ऐकल्याने तणाव कमी होतो. निसर्गात थोडा वेळ घालवण्याने मन फ्रेश फील होतं. प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची गरज नसते. सकारात्मक लोकांसोबत राहणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी स्वतःसाठी वेळ काढणेही आवश्यक असते. आनंदी मन हेच निरोगी जीवनाचे खरे रहस्य आहे. आपला 6वा नियम आहे, 6वी टीप आहे, नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे शरीर मजबूत आणि सक्रिय राहते. दररोज थोडा व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा वाढते. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. घाम आल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. व्यायाम केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मन प्रसन्न राहते. जिममध्ये जाणे आवश्यक नाही. घरच्या घरीही व्यायाम करता येतो. योगा, स्किपिंग, स्ट्रेचिंग आणि पुशअप्स हे उत्तम पर्याय आहेत. सुरुवातीला कमी वेळ व्यायाम करून हळूहळू वेळ वाढवा. नियमित व्यायाम केल्याने शरीर लवचिक आणि तंदुरुस्त राहते. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावा. साखर कमी खा. 7वी टीप इतकी महत्त्वाची आहे. आजकाल आपण वाढलेला साखरेचा इंटेक पाहतो. त्यामुळे खूप गोष्टी आपल्याला बिघडलेल्या दिसतात. जास्त साखर शरीरासाठी खूप हानिकारक असते. साखरेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जास्त गोड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. साखर शरीरातील ऊर्जा कमी करते आणि थकवा वाढवते. कोल्ड्रिंक्समध्ये लपलेली साखर मोठ्या प्रमाणात असते. त्वचेच्या समस्याही साखरेचा मोठा वाटा असतो. गोड खाण्याऐवजी फळे खाण्याची सवय लावा. मर्यादित प्रमाणात मध किंवा खजूर वापरू शकता. हळूहळू साखर कमी केल्याने शरीराला सवय लागते. निरोगी राहण्यासाठी साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. 8वी टीप आहे, प्रोटीनयुक्त आहार घ्या. प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे आवश्यक भूक कमी लागते. अंडी, दूध, पनीर आणि डाळी हे उत्तम प्रोटीनचे स्रोत आहेत. मोड आलेले धान्य शरीरासाठी खूप फायदेशीर असते. प्रोटीनमुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते. व्यायाम करण्यासाठी प्रोटीन अधिक महत्त्वाचे असते. प्रत्येक जेवणात थोडे प्रोटीन असणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्याने शरीर फिट्ट राहते. जास्त वेळ बसून राहू नका. सतत बसून राहिल्याने शरीर आळशी आणि कमजोर होते. लांब वेळ बसल्याने पाठदुखी आणि मानदुखी वाढू शकते. शरीराची हालचाल कमी झाल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. ऑफिसमध्ये काम करताना मध्ये उठणे आवश्यक आहे. प्रत्येक 45 ते 60 मिनिटांनी थोडे चालावे किंवा स्ट्रेचिंग करावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर फ्रेश वाटते. जास्त वेळ मोबाईल वापरणेही शरीरासाठी नुकसानकारक असते. लहान हालचाली शरीर सक्रिय ठेवतात. बसण्याची योग्य पद्धत ठेवणेही महत्त्वाचे आहे.
सक्रिय जीवनशैली शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. आणि आता 10वी आणि खूप महत्त्वाची, ज्याची बऱ्याच जणांना आजकाल खूप गरज आहे, अशी 10वी टीप म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी घ्या. निरोगी मनाशिवाय आनंदी जीवन शक्य नाही. मानसिक आरोग्य शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. सतत तणावात राहिल्याने मन कमजोर होऊ शकते. स्वतःची इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो. सकारात्मक विचार केल्याने मन शांत राहते. आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. कुटुंब आणि मित्रासोबत वेळ घालवणे मन आनंदी ठेवते. सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेणे फायदेशीर ठरते. स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या काही गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. आनंदी आणि शांत मन हेच खरे आरोग्याचे रहस्य आहे. तर मित्रांनो, या माझ्या 10 टीप कशा वाटल्या आणि तुम्हाला जर यांचा फायदा होत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच शक्तिशाली, अशाच पॉवरफुल टिप्ससहित भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.